वेलकम टू टिक्कर मराठी. माझं नाव प्रदीप आणि ऑलरेडी लेक्चर बघितलं होतं चालू घडामोडी. आणि चालू घडामोडी असा टॉपिक आहे की तो आपल्याला कोणत्याही सेक्शन मध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणजे तो अर्थशास्त्र असेल, राजकारण असेल, किंवा आपण सांगू शकतो की आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील किंवा पर्यावरण असेल, तर प्रत्येक घटकामध्ये चालू घडामोडी. आणि चालू घडामोडी असं नाही की एक्झाम आली आणि मी एक पुस्तक रीड केलं आणि चालू घडामोडी कम्प्लीट झालं. तर चालू घडामोडीवर तुम्हाला कसं एक अवेअरनेस असायला पाहिजे. एक्झामिनर काय चेक करतो की तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल किती तुम्ही अवेअर आहे ते चेक करण्याचा प्रयत्न. आणि इथं आपण तुमच्या सोयीस्करसाठी आपण काय करतो की डायरेक्टली चालू घडामोडीचा आपण एक कंटेंट घेत नाही. आपण काय करतोय तर आपण क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये जातोय की जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन कसा येऊ शकतो आणि क्वेश्चन तुम्ही त्या क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची ट्रिक काय असली पाहिजे ह्या अनुषंगाने आपण काय करतोय. आपला हा मेन प्रोजेक्ट चालू आहे. आणि याच्यामध्ये महत्वाचा मेन पॉइंट काय आहे, चालू घडामोडीमध्ये याच्यामध्ये स्टुडंटला कन्फ्युजन कुठे तयार होते की एखाद्या क्वेश्चन मध्ये त्यांनी जेव्हा रिव्हिजन त्याची कमी असेल तेव्हा त्याला तो क्वेश्चन सॉल्व्ह करायला त्याला डिफिकल्ट होतो. आणि आज आपण काय बघतोय की महाराष्ट्रातले चालू घडामोडी ते नेमकी कोणते कोणते त्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघा. जर आपण पहिला बघितलं राष्ट्रीय सुरक्षेवर काय बोलतोय आपण, नॅशनल सिक्युरिटीवर संवाद कुठे आयोजित करण्यात आला. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन काय माहितीये का, कारण की भारतामध्ये जेव्हा आपण बोलू शकतो हा कुठे झालेला आहे, हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये हा सांगू शकतो आपण संवाद झालेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद. तर याच्यामध्ये आपण सांगू शकतो पुणे. ठीक आहे, तर पुणे किंवा त्याला काय बोलू शकतो, पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्युरिटी. कशावरती झालंय, पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्युरिटी. आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघू शकता सहभाग कोणाचा होता, तर त्याला सांगू शकतो अजित ढोबल. ठीक आहे, कोणाचा होता, अजित ढोबल. आता प्रश्न येतो या अजित ढोबल म्हणजे नेमकी कोण, तर त्यांना आपण काय बोलणार, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर, किंवा त्याला आपण काय बोलू शकतो, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. हे काय बोलणार त्याला आपण, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांना आपण बोलू शकतो अजित ढोबल. ठीक आहे, याच्यामध्ये आणखीन एक पर्सनॅलिटी, फेमस पर्सनॅलिटी आपण बोलू शकतो सौम्या स्वामीनाथन. कोणाचा सहभाग होता, सौम्या स्वामीनाथन यांचा सुद्धा काय होता, सहभाग होता. कशामध्ये, राष्ट्रीय सुरक्षा, नॅशनल सिक्युरिटी वरती. आता तुम्ही बोला सौम्या स्वामीनाथन म्हणजेच कोण, तर सौम्या स्वामीनाथनला तुम्ही एक वर्ड यूज करू शकता याच्यामध्ये, एम एस स्वामीनाथन. आता तुम्ही बोला एम एस स्वामीनाथन म्हणजेच काय, ते एम एस स्वामीनाथन यांच्या कोण आहेत, त्या मुलगी आहेत. सौम्या स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन यांच्या मुलगी आहेत. आणि एम एस स्वामीनाथन आपण कशाबद्दल वापरतोय की हरित क्रांतीचे जनक, काय बोलले जाते त्यांना, हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांचं काय नाव, त्यांचा फेमस आहे कोणाचा, सौम्या स्वामीनाथन. ठीक आहे, काय बोलणार, राष्ट्रीय सुरक्षा व संवाद नॅशनल सिक्युरिटी कुठं झालंय, क्वेश्चन तुम्हाला येईल पुण्यामध्ये. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघितलं आपण, सेकंड क्वेश्चन आपण सांगू शकतो. सो मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण कोणता विचारलं बघा. सो मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण कोणत्या तत्वांवर आखण्यात आली आहे, कोणत्या तत्वांवर. आता याचा मेन उद्देश काय, मेन उद्देश हा आहे की पाण्याची साठवण करणे. काय करणे मित्रांनो, पाण्याची साठवण करणे. कारण की महाराष्ट्रामध्ये आजही 173 आपण सांगू शकतो तालुके काय आहेत, 173 तालुके, तिथं काय पाणी टंचाई. काय म्हणणार तिथं आपण, पाणी टंचाई आहे. आणि याच्यासाठी पाण्याची साठवण कशी केली जाईल ह्या तत्वांसाठी ही योजना राबवली. आणि याच्यासाठी तत्व कोणता वापरलाय, त्यांना म्हणलं कॅच धरण. कॅच धरण म्हणजेच काय, तुम्ही बघू शकता की पाणी काय करायचे आपल्याला, इथं आपल्याला सांगू शकतो पाणी काय करायचे आपल्याला, त्याची साठवणूक करायची. आता साठवणूक कशी करणार तुम्ही, ठीक आहे, तर साठवणूक का, कारण की जर उन्हाळ्याच्या टायमामध्ये पावसाची सर्वात जास्त टंचाई असते. कमीत कमी आपण सांगू शकतो की 43% आजही आपल्या महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पाण्याची टंचाई असते. आणि त्या अनुषंगाने जी योजना त्यांनी जी राबवली, ती योजना कोणती सांगू आपण, कॅच धरण या तत्वांवरती त्याची आखणी केली. कोणती स्कीम ही याला सांगणार आपण, स्वर्गीय मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना. हा आपला सेकंड क्वेश्चन. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आपण बोलू शकतो. थर्ड क्वेश्चन, आशिया खंडातील पहिली सौर ऊर्जा कोणती,
आशिया खंडातील पहिली सौर ऊर्जा वस्त्रगिरणी कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे? क्वेश्चन बघा काय इम्पॉर्टंट आहे आपल्याला. नुसता भारतामध्ये नाहीये, तर क्वेश्चन काय विचारलाय आशिया खंडात. ठीक आहे. आणि याचा इंटरस्टेट बाब सांगायची झाली म्हणजेच इंटरस्टेट, तर आपण ती कुठं सांगणार? महाराष्ट्रामध्ये. कुठं सांगणार आपण? महाराष्ट्रामध्ये. या भागामध्ये काय होते की आशियाची सर्वात मोठी सौर ऊर्जा असेल ती कुठं असेल मित्रांनो? महाराष्ट्रामध्ये. आता तुम्हाला काय विचारलंय? वस्त्रगिरणी विचारलंय. ठीक आहे ना, वस्त्रगिरणी. आणि वस्त्रगिरणीसाठी आपण काय सांगणार? कोणता घटक इम्पॉर्टंट आहे? कापूस उत्पादन. कापूस उत्पादनच्या संदर्भात कापसाच्या पिकावरच काय केलं जाते? वस्त्र उद्योग. आणि जो वस्त्रगिरणी जो आहे तो पूर्णपणे कशावरती अवलंबून असेल? सौर ऊर्जा. आणि सौर ऊर्जाच का? कारण की गव्हर्नमेंट आता काय म्हणते की आपल्याला भविष्यामध्ये जी ऊर्जा वापरायची ती पेट्रोलनी नसेल किंवा इंधननी नसेल, तर ती ऊर्जा कशी असेल? आपण काय सांगणार? क्लीन एनर्जी असणार. कशी असणार ते? क्लीन एनर्जी. आता तुम्ही बोलणार क्लीन एनर्जी म्हणजेच काय? तर क्लीन एनर्जी म्हणजे आपण काय सांगू शकतो? कोणत्याही प्रकारचा पेट्रोल, डिझेल, कोळसा यांचा वापर न करता, म्हणजे अशी ऊर्जा की त्या ऊर्जातून कोणत्याही प्रकारचा कार्बन डायऑक्साईड बाहेर निघत नाहीये आणि पर्यावरणाला हानिकारक पोचत नाहीये. म्हणून गव्हर्नमेंट काय म्हणते की आम्हाला सौर ऊर्जेला जास्त प्रोत्साहन दिलं जात आहे. आणि आपण सांगू शकतो आशिया खंडामधली पहिली जी सौर ऊर्जा वस्त्रगिरणी असेल ती कुठं असेल? महाराष्ट्रामध्ये असेल. हा त्याचा इम्पॉर्टंट. आणि क्वेश्चन कधी तयार होतो? वन ऑफ द बेस्ट. म्हणजे त्या क्वेश्चन मध्ये, त्या कंटेंट मध्ये काहीतरी बेस्ट असेल तेव्हा तो काय होतो? क्वेश्चन तयार होतो. त्या अनुषंगाने आपण एक सांगू शकतो. म्हणजेच हा बघू शकतो सौर ऊर्जा प्रकल्प आहे. म्हणजे डायरेक्ट आपण सांगू शकतो की सूर्याच्या प्रकाशाने काय केलं जाईल? सूर्याच्या प्रकाशाने ऊर्जा तयार केली जाईल. म्हणजेच तुम्हाला आता विद्युत ऊर्जा ती आपण मोस्ट ऑफ आपण काय सांगणार? विद्युत ऊर्जा ती आपण कशी वापरतो? कोळशाचा वापर करतो. आणि कोळशाचा जेवढा वापर करतो तेवढा आपण काय सांगू शकतो? पर्यावरणाला काय आहे? पर्यावरणाला हा हानिकारक आहे. का हानिकारक आहे? कारण की याच्यातनं CO2 किंवा कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतो. म्हणून ही ऊर्जा आपल्याला वापरायची नाहीये. आता कोणती ऊर्जा वापरायची? सौर ऊर्जा. हा त्याच्या मागचा दिलेला त्यांनी मेन उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघितला. महाराष्ट्राची सर्वात तरुण महिला बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण बनली आहे? काय बघितलं सांगा बघा. महाराष्ट्राची सर्वात तरुण महिला बुद्धिबळ ग्रँड मास्टर. ठीक आहे. त्याला काय बोलतात? ग्रँड मास्टर, किंवा त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये GM पण बोलतात. काय? GM. आणि याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिव्या देशमुख, अक्षता कुलकर्णी, संपदा देशपांडे आणि शालिनी मुंडे. तर आपण याच्यामध्ये काय सांगणार? दिव्या देशमुख. ठीक आहे. कोण आहे त्या? विदर्भाच्या सांगू शकतो आपण, विदर्भाच्या पहिल्या, ठीक आहे, विदर्भाची पहिली महिला ज्यांना ग्रँड मास्टर ही पदवी भेटली. कशामध्ये? चेसमध्ये. आणि ग्रँड मास्टर पदवी केव्हा भेटते? तेव्हा तुम्ही 2-3 ग्रँड मास्टरला जेव्हा हरवता त्याच्यानंतर तुम्हाला काय होते? याची पदवी भेटते GM ची. दॅट इज कॉल्ड द ग्रँड मास्टर. कशा संदर्भात? चेस संदर्भात, बुद्धिबळच्या संदर्भात. विदर्भातील पहिलीच म्हणजेच काय आपण बोलणार? नागपूर मधील. काय सांगणार? नागपूर मध्ये. आणखीन एक क्वेश्चन तुम्हाला विचारते की भारताचा 71वा ग्रँड मास्टर कोण? तर ते पण कुठले होते? सांगू आपण, नागपूरचे होते. ठीक आहे. कुठला होता? नागपूरचा. त्यांचं नाव होतं संकल्प गुप्ता. ठीक आहे. संकल्प गुप्ता हे कुठले होते? नागपूरचे होते. तुम्हाला जर असं विचारला भारताचा 72वा ग्रँड मास्टर कोणता? 72वा ग्रँड मास्टर, तर आपण काय सांगणार? मित्रबा गुहा. ठीक आहे. कलकत्त्याचे होते मित्रबा गुहा. तुम्हाला 71 विचारलं संकल्प गुप्ता, 72 विचारलं तर मित्रबा गुहा. तर नाव लक्षात काय ठेवायचं? दिव्या देशमुख. कोण येतात? दिव्या देशमुख. हा त्यांचा फुट आहे, दिव्या देशमुख. तुम्हाला जर क्वेश्चन असा विचारला, भारताची पहिली महिला, ठीक आहे ना, भारताची पहिली महिला, तर सुब्रमण्यम विजयलक्ष्मी. काय नाव लक्षात ठेवायचं? सुब्रमण्यम विजयलक्ष्मी. ह्या भारताच्या पहिल्या काय सांगू शकतो आपण? भारताच्या पहिल्या कोणी ग्रँड मास्टर? सुब्रमण्यम विजयलक्ष्मी, भारताच्या पहिला. आणि आता आपण सांगू शकतो जे दिव्या देशमुख आहे, दिव्या काय सांगणार? दिव्या देशमुख ह्या आताच्या आपण सांगू शकतो भारताच्या, काय सांगतो मी,
भारताच्या 22व्या काय महिला ग्रँड मास्टर, काय सांगते महिला ग्रँड मास्टर कितव्या 22व्या. तुम्हाला जर असं विचारलं भारताचा पहिला ग्रँड मास्टर कोण, काय सांगते मी पुरुष मध्ये बोलते, महिलांमध्ये बोलत नाही. महिलांमध्ये आपण कोणाचं नाव घेतलंय सुब्रमण्य विजयलक्ष्मी. जर मी पुरुष मध्ये बोललो पुरुष मध्ये काय बोलणार त्याला विश्वनाथ आनंद. आता हे खूप डिटेल मध्ये होत नाहीये पण तुम्हाला काय अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने आपण काय करतो ह्या संदर्भात आपण चर्चा करतोय. भारताची पहिली महिला सुब्रमण्य विजयलक्ष्मी, भारताचे 22वे काय सांगणार आता त्यांचा 22वा नंबर लागते. त्याच्यानंतर भारताचा पहिला ग्रँड मास्टर पुरुष कोण आहे विश्वनाथ आनंद. त्यामुळे दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूने काय करा याला पॉइंट मेन्शन करा. सेकंड जर बघितलं आपण नेक्स्ट क्वेश्चन, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार भारतातील एकूण आत्महत्येपैकी किती आत्महत्या महाराष्ट्रात होतात. भारताच्या एकूण आत्महत्येपैकी किती आत्महत्या महाराष्ट्रात होतात असा क्वेश्चन त्यांनी विचारलाय. त्याच्यामध्ये 11%, 125, त्याच्यानंतर 13% आणि 14%. जर याच्यामध्ये बघितलं ना तर कसं जर सांगू शकतो महाराष्ट्राचा आपण सांगू शकतो, आपण सांगणार पहिला नंबर लागतो किंवा फर्स्ट नंबर लागतो. कशामध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो. आता तुम्ही बोलाल सर एनसीआरबी म्हणजेच काय, ते एनसीआरबी म्हणजेच आपण सांगू शकतो महिलांवरती जे अत्याचार होतात किंवा आपण बोलू शकतो की राज्यांमध्ये जे क्राईम होतात, क्राईम कोणतेही असू दे त्या क्राईम संदर्भात काय केलं जातं प्रत्येक राज्यांची रँक काढली जाते कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त क्राईम होतात. तर याच्यामध्ये त्यांनी काय विचारलंय आत्महत्या सुसाईडचं त्यांनी विचारलंय. तर सुसाईड मध्ये महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो पहिला नंबर लागतो. सेकंड आपण सांगू शकतो तामिळनाडूचा कितवा नंबर लागू शकतो दुसरा नंबर लागतो. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये किती टक्के किंवा आपण त्यांनी विचारलं त्यांनी किती टक्के त्यांनी विचारलं तर काय सांगणार आपण 13%. किती 13% आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होतात आत्महत्या होतात. त्या 13% मध्ये मी सांगणार की ऑलमोस्ट 19,000. ठीक आहे ना 19,700 म्हणजे ऑलमोस्ट 19 ते 20च्या हजारामध्ये काय होतात सुसाईड होतात. तर याच्यामध्ये आणखीन एक मेन फॅक्ट काय येते की 16,000 जे सुसाईड झाले, किती 16,000 जे सुसाईड झाले, ते 16,000 सुसाईड मध्ये पण मी सांगू शकतो की याच्यामध्ये कोणाचा नंबर येतो स्टुडंटचा नंबर येतो. कोणाचा येतो स्टुडंटचा नंबर येतो. ठीक आहे विद्यार्थ्यांचा नंबर याच्यामध्ये येतो स्टुडंट मध्ये राईट. तर त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं तुम्हाला पहिला काय विचारला पहिला नंबर कोणाच्या सुसाईड मध्ये महाराष्ट्र आहे, दुसरा नंबर काय सांगणार आपण तामिळनाडू किंवा त्यांनी आणखीन डिटेल मध्ये तुम्हाला विचारलं घेतलं तर तिसरा नंबर कोणाचा लागतो तर आपण सांगणार पश्चिम बंगाल. ठीक आहे आणि चौथा नंबर कोणाचा लागतो कर्नाटक मध्ये. काय सांगणार त्याला कर्नाटक मध्ये किती टक्के काय सांगणार आपण त्याला 13%. कोणी सांगितलंय नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो. जर याचा आणखीन एक फॅक्ट आपण जर चेक केली तर आपल्याला माहिती आहे पॉप्युलेशनच्या दृष्टिकोनातून उत्तर प्रदेश काय सर्वात जास्त पॉप्युलेशन आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये फक्त आणि फक्त 3 ते 4% काय सांगू शकतो आपण सुसाईडच्या केस होतात. आणि त्या अनुषंगाने बघितलं तर महाराष्ट्र काय फर्स्ट नंबर आहे सुसाईडच्या केस सर्वात जास्त आहे. याच्यामध्ये आणखीन एक बोललं जाते की कोरोनाची कंडिशन काही वर्कर लोक होते त्यांचा ऑलरेडी आपण सांगू शकतो जॉब गेलाय त्याच्या अनुषंगाने त्यांना त्याचा काय बोलू शकतो सुसाईड त्या प्रमाण जास्त वाढलेलं आहे. हा एक तो एक आपल्याला सांगू शकतो चौथा क्वेश्चन. नेक्स्ट बघितलं आपण क्वेश्चन बघा हा डाटा आहे वी नीड अ प्रिव्हेन्शन पॉलिसी. काय करायचे प्रिव्हेन्शन पॉलिसी पाहिजे आणि याच्यामध्ये जर अंदाज काढला आपण तर एक्झॅक्ट सांगू शकतो 2020 मध्ये 19,909 म्हणजे मी मागाशी सांगितलं 19 ते 20,000 मध्ये काय होतं सुसाईड होतं. म्हणजे 2021 पासून ते 2020 पर्यंत बघितलं याच्यामध्ये काय झाली वाढ झाली. आणि वाढ होण्यामागचं कारण काय की त्याला आपण सांगू शकतो कोरोना पेंडेमिकची कंडिशन. ठीक आहे क्वेश्चन नेक्स्ट बघितलं आपण प्रसिद्ध लोकशाहीर लीलाधर हेगडे यांचे निधन झाले ते कोणत्या चळवळीचे सहभागी होते. कोणते प्रसिद्ध लोकशाहीर काय म्हणा लीलाधर हेगडे काय विचारलं त्यांनी यांचे निधन झाले ते कोणत्या चळवळीत सहभागी झाले होते. साने गुरुजींचे पंढरपुरी सत्याग्रह. साने गुरुजींचा जो पंढरपुरी सत्याग्रह होता तो आपण काय बोलू शकतो की त्याला आपण सांगू शकतो दलितांची
दलितांची काय सांगणार एंट्री कशामध्ये मंदिरामध्ये त्यांना तो अपोज केला जायचा, त्यासाठी त्यांनी काय केली होती चळवळ केली होती. कोणी? लोकशाही लीलाधर हेगडे. तेव्हा हा राईट आहे. संयुक्त महाराष्ट्र म्हणजे आपण काय सांगू शकतो 1960 मध्ये 1960 मध्ये त्यांनी ह्या संयुक्त राष्ट्र महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला होता. कोणी? लोकशाही लीलाधर हेगडे. त्यामुळे आपण काय सांगू शकतो इथं की दोन्हीही काय बरोबर आहे. आता तुम्ही बोलाल स्वातंत्र्य लढ्यासाठी पण त्यांचा काय होता भाग होता स्वातंत्र्य लढ्यासाठी, आणि साने गुरुजींच्या जोडीला सुद्धा त्यांचं काय होतं सत्याग्रहामध्ये त्यांचा भाग होता. त्यांचाच आता रिसेंटली काय झालं त्यांचं निधन झालं मुंबईमध्ये. त्या संदर्भात हा क्वेश्चन तुम्हाला काय केला जाऊ शकतो विचारला जाऊ शकतो. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपण बोलू शकतो की ह्या चळवळीमध्ये पण महाराष्ट्रासाठी काय भेटला महाराष्ट्र मराठी भाषांसाठी महाराष्ट्र तयार झाला आणि गुजराती भाषांसाठी काय झाला गुजराती तयार झाला. त्या संदर्भात क्वेश्चन आणि हा बोलू शकतो आपण कोणाचा फोटो आहे लोकशाहीर लीलाधर हेगडे त्यांचा हा फोटो आहे. लोकशाहीर म्हणजे त्यांच्या कामातून त्यांनी काय केलं जनजागृती केली. लोकांना त्यांनी पटवून दिलं की नेमकी अत्याचार काय असतात न्याय काय असतो ह्या गोष्टी त्यांनी सांगितलं. अस्पृश्यतेसाठी त्यांनी काय केलेलं आहे कॉन्ट्रीब्युशन केलेली आहे लोकशाहीर लीलाधर हेगडे. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन याच्या संदर्भात तुम्हाला विचारला महाजन समिती. एक गोष्ट लक्षात ठेवायची महाजन समिती कशा संदर्भात विचारली जाते. जर तुम्हाला विचारलं कर्नाटक आणि महाराष्ट्राबद्दल जो सीमावाद झाला होता, ठीक आहे, आता सीमावाद कोणाच्या संदर्भात झाला होता तो सांगा आपण बेलगाव. कारण की बेलगाव मध्ये महाराष्ट्र स्पीकिंग लोक आहे मराठी स्पीकिंग लोक आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची मागणी आहे की बेलगाव हा आम्हाला भेटला जावा आणि कर्नाटकची मागणी आहे की तो फक्त आमच्याकडे राहायला पाहिजे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय सांगा आपण केंद्र सरकारने एक समिती बसवली केंद्र सरकारने आणि त्या समितीला बोलतात महाजन समिती. काय बोलतात त्याला महाजन समिती जी केंद्र सरकारने बनवली तिला बोलतात आपण महाजन समिती. कोणी बनवली केंद्र सरकारने कशासाठी कर्नाटक महाराष्ट्र यांचा सीमावाद संपवण्यासाठी आणि तो कोणता होता बेलगाव. ठीक आहे. त्यामुळे आपण नेक्स्ट क्वेश्चन करूया. सेंद्रिय शेतमालाच्या उत्पादनात महाराष्ट्र भारतामध्ये कोणत्या क्रमांकावर आहे. सेंद्रिय म्हणजेच काय तर सेंद्रिय म्हणजे आपण सांगू शकतो का जिथं केमिकल किंवा रासायनिक खताचा वापर न करता, ठीक आहे, खताचा वापर इथं काय केला जाईल अवॉइड केला जाईल आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक खत म्हणजे शेणखत असेल त्या ऑर्गॅनिक खतचा काय केलं जाईल वापर केला जाईल. आणि याच्यामध्ये आता रिसेंटली महाराष्ट्राने काय सेकंड नंबर प्राप्त केलाय. कितवा सेकंड नंबर महाराष्ट्राने प्राप्त केलाय. तर तुम्हाला विचारला पहिला नंबर कोणाचा आहे तर पहिला नंबर आपण सांगू शकतो मध्य प्रदेश. काय बोलणार त्याला पहिला नंबर येतो मध्य प्रदेश. तुम्हाला विचारला दुसरा नंबर काय येणार तर आपण सांगणार महाराष्ट्र. आणि तुम्हाला विचारला तिसरा नंबर कोणाचा येतो काय सांगणार आपण राजस्थान. काय सांगणार त्याला राजस्थान. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची 100% ऑर्गॅनिक शेती झालेली नाहीये. किती 100% ऑर्गॅनिक शेती नाही केलेली आहे. तर ह्या तिघांनी मिळून जे तिघांचं काय बोलू शकतो आपण यांनी फक्त 50% यांची जी शेती आहे की शेतीचं उत्पादन आहे 50% तो कशातून तयार होते सेंद्रिय शेतीतून. कसा बोलणार आपण सेंद्रिय शेतीतून म्हणजेच काय ऑर्गॅनिक शेतीतून काय केला जातो हा प्रोजेक्ट तयार केला जातो. ठीक आहे. ऑर्गॅनिक शेतीतून तुम्हाला विचारलं जाईल महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे कोणती मी सांगतोय काय महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे. त्या योजनेला बोलतात पंजाबराव देशमुख योजना. ठीक आहे. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती योजना ही कशाच्या संदर्भात आहे. ही योजना आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्वतः तुम्हाला प्रोत्साहन देते. काय महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्वतः प्रोत्साहन देते की तुम्ही काय करा सेंद्रिय शेतीचा वापर करा. म्हणून ही योजना त्यांनी राबवलेली पंजाबराव. आणि त्या अनुषंगाने आपण बोलू शकतो की योजनेची अंमलबजावणी झाली आणि त्याचा फायदाही झाला. आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला तो अगोदर राजस्थान सेकंड नंबर होता आणि महाराष्ट्र तिसरा नंबर होता. पण आत्ताच्या जर आकडेवारी काढली तर आपण सांगू शकतो महाराष्ट्र कितवा सेकंड नंबर मध्ये.
कारण की याच्यामध्ये ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा काय सांगू शकतो, केंद्र सरकारने सुद्धा कृषी परंपरागत विकास योजना, ठीक आहे ना, कृषी परंपरागत विकास योजना ऑलरेडी केंद्र सरकारने पण चालू केली. का चालू केले की आपल्याला ऑर्गेनिक शेतीचा जास्त वापर करण्यात यावा म्हणून ही योजना कोणाची सांगता येतील, केंद्र सरकारची. ठीक आहे. आणि जर तुम्हाला विचारलं ही योजना कोणाची आहे, कोणती ही योजना कोणाची सांगणार, तर ही योजना सांगणार आपण महाराष्ट्र सरकारची. कोणाची, महाराष्ट्र सरकारची ही योजना राबवलेली. ठीक आहे. आणि कृषी परंपरागत योजना विकास योजना ही कोणाची, केंद्र सरकारची. नेक्स्ट आपण बघितलं याच्यामध्ये हे बघा, ऑर्गेनिक शेती म्हणजेच काय सांगणार तुम्ही, का मोस्ट ऑफ वर्मी कंपोस्ट म्हणजेच काय वापर केला जाईल, याच्यामध्ये शेणखत असेल. ठीक आहे ना, शेणखत याच्यामध्ये वापर केला जाईल, हा त्याच्या मागचा मेन उद्देश आहे. वर्मी कंपोस्ट त्याला बोलतात ऑर्गेनिक शेती, राईट. जर आपण पहिला सेंद्रिय तुम्हाला राज्याचं विचारलं, पहिला सेंद्रिय राज्य म्हणजे असं राज्य की तिथं 100% आपण काय बोलू शकतो की सेंद्रिय शेती वापर केली जाते. ठीक आहे, सेंद्रिय शेती त्याला काय सांगणार आपण, सिक्कीम. काय सांगणार त्याला आपण, सिक्कीम. का तिथं कोणत्याही प्रकारचा रासायनिक केमिकल आपण सांगू शकतो खतांचा वापर केला जात नाही. तो पहिला, हा फक्त भारतामध्येच नाहीये, भारत प्लस आपण काय सांगू शकतो जगामध्ये, किंवा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतो आशियामध्ये, आशिया खंडात पण याचा नंबर लागतो, जगामध्ये पण लागतो आणि भारतामध्ये पण लागतो. तो पहिला राज्य कोणता असेल, सिक्कीम असेल. ठीक आहे. जर आपण शेवटचा क्वेश्चन जर बघितला, शेवटचा त्याच्यामध्ये त्यांनी विचारलंय की गेली 3 वर्ष रखडलेले महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार जाहीर करण्यात आले, या संदर्भात सत्य काय. ठीक आहे, कोणता विचारलं बघा, महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृती साधना पुरस्कार. ठीक आहे. आणि साधना पुरस्कार का दिला जातो, तर आपण सांगू संस्कृत भाषेचा प्रचार, काय सांगितलं तुम्हाला त्यांनी, संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार संशोधन प्रकाश अध्ययन अध्यापन या संदर्भात हा पुरस्कार दिला जातो. एक त्यामुळे हा स्टेटमेंट राईट आहे. आणि आतापर्यंत हा पुरस्कार कोणाकोणाला भेटलेला आहे, तर आपण सांगतो प्राचीन संस्कृत पंडिता पुरस्कार कृष्णशास्त्री जोशी. ठीक आहे, किंवा आपण सांगू श्रीराम धायगुडे, किंवा आपण सांगतो राजेश्वर शिवशाही देशमुख यांना आतापर्यंत काय पुरस्कार भेटलेले. त्यामुळे राईट आन्सर आपण काय सांगू शकतो, 3. कारण की क्वेश्चन तुम्हाला विचारताना पुरस्कार बद्दल पण विचारू शकतात, किंवा आपण बोलू शकतो स्पोर्ट्सच्या संदर्भात सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक सेक्शन मधून आपल्याला काय करंट अफेअर आपल्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण काय करतो की क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये, जेणेकरून तुम्हालाही त्याची काय प्रॅक्टिस होईल, तर डायरेक्ट आपण जर कंटेंट वाचला तर ते लक्षात ठेवण्यामागे आपल्याला तो त्याचा त्रास होतो. त्यापेक्षा क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये आपण जर तयारी केली त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. आय होप तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.